मी प्रथमतः माझी ओळख करून देतो. मी हिंदूराव मोरे, मंडळ कृषी अधिकारी कोयनाड येथे कार्यरत आहे. आज आपण जे काय आपल्याला नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने किंवा जो काय आपला पाणी फाउंडेशनच्या अनुषंगाने आपला गट तयार झालेला आहे, तर त्या गटाला आपण आज गोकृपा अमृत हे कसं बनवायचं याचा आपण प्रात्यक्षिक देणार आहोत. प्रथमतः आपल्याला 200 लिटरचा बॅलर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि हे जे काय हे अमृत आहे हे आपण दापोलीला जे काय आपल्याला देत होतं त्याचं आपण आपल्या इथं आणून आपल्या एका शेतकऱ्याकडे आपण त्याचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि मल्टिप्लिकेशन केलेलं आपण ह्या बाजूच्या शेतकऱ्यांना आपण जे काय पाणी फाउंडेशनचे आपले गट झालेले तर त्या गटांना आपण हे सगळी प्रोसेस शेतकऱ्यांना आपण समजून सांगत आहोत की जेणेकरून येणाऱ्या आपण हंगामामध्ये भात असेल किंवा आपला जो काय भाजीपाला असेल त्या पिकासाठी आपल्याला बीज प्रक्रियेसाठी वापरायचे किंवा नर्सरी म्हणजे आपण भाताची तयार करणार आहे त्याच्यासाठी वापरायचे. ह्या गोकृपा अमृतमध्ये साधारण 130 प्रकारचे जीवाणू आहे. हे गाईच्या ह्याच्यापासून केलेलं आहे, गोमूत्रापासून. हे आपण कल्चर म्हणून वापरणार आहोत आणि आता जो काय आपला शेतकऱ्यांचा गट झालेला आहे तर हे गटासाठी आपण तयार करत आहोत. तर त्याच्यासाठी आपण प्रथमतः 2 किलो गूळ घेतलेला आहे. तो गूळ आपण पाण्यामध्ये विरघळवला आहे. 2 किलो गूळ आपण वर आली पाहिजे. 2 किलो गूळ आपण यामध्ये पाण्यामध्ये विरघळलेला आहे. हा, त्याच्यामध्ये नंतर पुन्हा आपण 2 लिटर आपण देशी गाईचं ताक आहे हे ताक त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. गुळाचं पाणी टाकूया. टाका पाणी, टाका पाणी. टाक दिसलं पाहिजे बाबू. अवकाश टाक अंगावर उडल त्यांच्या. आता हे जे कल्चर आहे आपलं हे टाका त्यात. आणि सर जीवाणू मिश्रित माती पण टाकायची. हो चालते. जीवाणू मिश्रित सुद्धा माती असली तरी चालते. आपल्याला ह्याच्याकडली जरी असला टाकू ना. हो कोण टाकतो? माती किती आणली? माती की भरपूर आहे, फक्त आपण 2 पैसे टाकूया. थोडे टाका फक्त. थोडीशी टाका. मुठभर टाकायचे असते. थोडे टाका. ते फक्त कसं आहे की आपल्याला खाली मुठ मारा, पसा थोडेसे मारा. जीवाणू वाढायसाठी. पसा मारा आणि मग ते अशी टाकताना बघा दिसलं पाहिजे. टाकू? टाका टाका. तर आता हे जे हे जे आता आपण सोल्युशन जे तयार केलेलं आहे ते सोल्युशन रोज काठीने असं डवळायचे आणि त्याला बांधून ठेवायचे आणि काट्याच्या दिशेने डवळायचे. हे ताक आणि गुळ आहे हे आपण ह्यातले जे काय जीवजंतू आहे त्यांना खाण्यासाठी एनर्जी म्हणून त्यांना जे खायला जे खाद्य लागतं त्यासाठी आपण ताक आणि गुळ टाकतो. त्याच्यामुळे त्यांचं मल्टिप्लिकेशनही फास्ट होतं. आता हे 200 लिटर पाण्याचा आपण पाण्याने ड्रम फुल करायचा आहे आणि हा 8 दिवस ठेवायचा आहे. आणि मग नंतर तुमचे जे काही शेतकरी बाकीचे सगळे गटातले आपले शेतकरी त्या गटातल्या शेतकऱ्यांना प्रत्येकाला हे वाटप करायचं. हे कल्चर पुन्हा शेतकऱ्यांनी असंच त्यांच्याकडे मल्टिप्लाय करायचं. हे काय ते वाटप केल्यानंतर हे वाटप पुन्हा लोक येत नाही कल्चर आणायला नको. नाही हेच मल्टिप्लिकेशन करत राहायचं. जर समजा तुमच्याकडून समजा हे नाही झालं, संपलं नाही, तर ह्याच्यातच फक्त 1 किलो गूळ नाही 1 किलो गूळ आणि पुन्हा परत करत राहायचं. ते त्यातच बॅक्टेरिया पुन्हा वाढत असतात. बॅक्टेरिया मिळाले आपल्याला. हा, बॅक्टेरिया मिळाले. आता हे 200 लिटर संपत आलं की पाण्यात तसंच वाढवायचं ते. 200 लिटर पाणी फुल करायचं आणि फुल करून आपण हे शेतकऱ्यांना एक 8 दिवसासाठी आपण आता हे ठेवू आणि 8 दिवसांनी प्रत्येक ज्यावेळेस आपल्या गटाच्या मिटिंग असतील त्यावेळेस आपण प्रत्येकाला किंवा तुम्हाला कोणाला कोण एखाद्या शेतकऱ्याला हवा असेल तर हो. माझ्याकडे पाठवून द्या.